आणि आता या महामंचावर मी आमंत्रित करतोय एका हरहुन्नरी गायकाला. मस्त मौला आहे तो असं मला वाटतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राहुल सक्सेनाचं. या पर्वातलं आपलं पहिलं गाणं सादर करतानाच मला माझं सर्वोत्तम गाणं पेश करायचंय अशी सलामी देत राहुलचा प्रवास सुरू झाला. जबरदस्त मेहनत आणि आवाजाची वर्सटॅलिटी या गोष्टींच्या बळावर राहुलनं प्रत्येक गाणं वाजवलं आणि आपलं नाणं खणखणीत आहे याची ग्वाही प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये दिली. हिंदी भाषेवरची पकड बाजूला ठेवून राहुलने मराठीच नाही तर ग्रामीण मराठी आणि पंजाबी भाषेवर आपली पकड तितकीच तगडी आहे हे सिद्ध केलं. आणि गाणं संपल्यानंतर परीक्षकांच्या विशेष कौतुकाला राहुल अलाहिदा पात्र ठरला. मला तुझं किती कौतुक वाट रे. चा मारी पोरगी असतं लग्न केलं असतं दुसऱ्याचा. काय मला कळतच नाही. म्हणजे आय फील लाईक स्टँडिंग अप अँड क्लॅपिंग फॉर यू. आय डू दॅट. संपूर्ण पर्वात एकूण 14 वेळा मी आणि 2 वेळा वरचा 6 मिळवलेल्या राहुलला पुन्हा एकदा महाअंतिम फेरीत लढायची संधी मिळते. त्याच्या तयारीला आणि आत्मविश्वासाला खूप खूप शुभेच्छा. मी तुला टेन्शन आलंय का कसं वाटतंय वगैरे काही विचारणार नाही, कारण तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय की अजिबात टेन्शन नाहीये. मजेत गाणार आहेस. फक्त एकच गोष्ट करतो, तुला मनापासून शुभेच्छा देतो मित्र. धन्यवाद. लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवी दार. नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, तुझ्या नजराच्या तालावर काळीज डुलत, तुझ्या नजराच्या तालावर काळीज डुलत. नाद आला ग आला ग जीवाच्या डुंगराला, नाद आला ग आला ग जीवाच्या डुंगराला. कल्लाटी भंडार धूळ लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवी दार. कल्लाटी भंडार धूळ लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येऊन उघड देवी दार.
क्या बात है यार, क्या बात है, क्या बात है. वा 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 मित्रा, वाघा मर्दा, हा हडलस तोडलस अवधूतच्या भाषेत. बाई काय काय बोलू खरं म्हणजे काही शब्दच नाहीत. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तू हे गाणं गायलास तेव्हा तेव्हा वंसमोर मिळतो तुला. त्याचप्रमाणे अवघ्या महाराष्ट्रातल्या जनतेने, श्रोत्यांनी, रसिकांनी तुला वंसमोर दिला आणि तू या मंचावर आलास आणि महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारलीस. तुझा खरंच अभिमान वाटतो. धन्यवाद. तुला काय बदल जाणवतोय तुझ्या आयुष्यात? खूप खूप बदल झाला, कारण इतका मोठा आणि रसिक ऑडियन्स. एकदा तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कमाल एव्हरीबॉडी. आपणच वाजूया. तर हे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे की मी आता इतका मोठा ऑडियन्स समोर मी परफॉर्म करतोय आणि हे एक महत्त्वाचा बदल झाला माझी लाईफमध्ये आणि खूप खूप मला इथे सीखने को मिला मराठी म्युझिक. सो दॅट्स लाईक अ अचीवमेंट. मी खूप लकी आहे, खूप किस्मतवान आहे. नाही खरंच. आणि आम्ही सुद्धा, कारण असं म्हटलं जातं की अमराठी आणि त्याला मराठी येत नाही. तू अमराठी नाही आहेस मित्रा. तू महाराष्ट्रात जर अशी गाणी गातोस तर तू कुठल्याही मराठी माणसासारखाच आहेस आणि तू मोठाच आहेस आणि तू इथे आहेस हे आमचं भाग्य आहे.